सुधा विश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपलं मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मढावे लिखित भाकर भाग 10. 40 वर्षाचा तरुण गजानन ढोले एकाएकी पुढे आला. त्याच्या हातात त्रिशूळ होता. केस वाढलेले, कपाळावर उभा टिळा, चेहऱ्यावर हास्य उमटलेले, नुसता हसत होता. साधूच्या वेशातील गजानन ओळखू येत नव्हता. म्हणाला, साहेब ओळखता का? नाही, ओळखत नाही. तुमच्या घरी लाकडं फोडून दिले, संडासात पडलेली सोन्याची अंगठी काढून दिली. आता सांगा मी कोण? त्याच्याकडे चकित होऊन पाहतच राहिलो. त्याचं रूप पाहून धक्काच बसला. हो, गजू रिक्षावाला. मी काय पाहतो, कुठून आलास? साहेब, न्यू दिल्ली, हरिद्वारवरून आलो. आता शेगाव मुंबईकडे जात आहो. जाताना भेटून जावा असं वाटलं. 3 वर्षापासून गायब होतो, साधू झालो. आता तुम्हाला आशीर्वाद हाय. बगर तिकटानं रेल्वेच्या डब्यात प्रवास करणार हाव. तुम्ही बी चला संग, देश फिरून येऊ. त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. तो हसतच होता. त्याचं हास्य हृदयात पार रुतत होतं. रिक्षा चालवणं सोडून देऊन हा देवीचा भक्त झाला कसा? त्याच्या जीवनाचा शोध घ्यायचा होता. त्याच्यासाठी कपभर चहा केला. गजू रिक्षावाला पाहुणा झाला होता. तो एकट्या जीवाला घेऊन जगाचे नकाशे शोधत फिरणार होता. त्याच्या सोबत दिलखुलास बोलताना त्याचं हृदय शोधायचं होतं. तो म्हणाला, साहेब, किती वर्षापासून रिक्षा ओढू? एवढे कष्ट करून कोणी मदत केली असं काही झालंच नाही. पोरग म्हणते मी रिक्षा नाही ओढत. छातीत कमरेत माणूस जाते. दुनियेत कोणाचा सहारा नाही. आपली जिंदगी स्वतःच्याच भरोशावर काढत हाव. तरी पण वाईट कोणासोबत नाही, सगळ्यासोबत गोड हाव. आपल्या वैतागामुळं कोणी नसल्यामुळं साधू बनून गेलो हाव. गजू रिक्षावाला मूळ मुद्द्यावर आला होता. तो सांगत होता, मेहनत करणाऱ्या माणसाला कोणी ओळखत नाही, त्याचे हाल होतात. साधू झालो, आता लोक पाया पडते. पूर्वी अरे तुरे म्हणत होते, बेकार जमाना हाय, खऱ्याची ओळख नाही. त्याचं अंतकरण मोकळं होत होतं. आता साधूच्या वेशात लोक 4 हात मदत करतात, जवळ येतात, म्हणतात, बाबा माझं कसं होईल? त्यांना म्हणतो, ठीक हाय, माझ्याकडून तुम्हाला भरपूर आशीर्वाद. तुमची मनस्थिती चांगली राहील, काही कमी नाही पडणार. तुमचे बालबच्चे सुखात राहतील. असं म्हटलं की श्रीमंत माणसं घरी नेतात, जीव घालतात, पाया पडतात. तो आपले अनुभव सांगत होता. त्याच्या अंगावरचे स्वच्छ कपडे, हातात घड्याळ, कडे चकाकत होते. डोक्यावरील केसांच्या शेंड्यावर लाल पॉलिश लावल्याने ते गालावर पडून चमकत होते. परंतु त्याच्या असली चेहऱ्याचा मला शोध घ्यायचाच होता. तुम्ही समाधानी नाही, साधू होऊन काय मिळवलं? भटकी जिंदगानी. पूर्वी रिक्षा उडत होता, आता भटकता. खरं सांगा साधू महाराज, तुम्ही काहीतरी लपवत आहात. खरं सांगा. गजू सांगत होता. त्याचं खरं दुःख ओठांवर आलं. साहेब, आता बी तेच दिस काढत हाव. गरीब परिस्थितीतच हाव. मन लागत नाही, पण राहावं लागते. एक टाईम उपाशी, एक टाईम मिळालं तर जेवण करावं लागते. बाहेरगावी असल्यामुळं कोण कोणाचं होत नाही. लहानपणापासून कठीण दिवस काढले, परंतु अजून कठीण दिवस संपले नाही. लहानपणी आई वडील मरण पावले. स्वतःहून रिक्षावाल्याचा महाराज होऊन बसलो. अनाथ जीवन काढत हाव. घरसुद्धा राहायला नाही. आपलं जीवन फुटपाथवर गेलं आहे. कोणाला पण कदर आली नाही. गरिबाकडे लक्ष द्यावयास पाहिजे, मदत करावयास पाहिजे. गरीब लोक मरूनच राहिले, पण डोळं उचलून कुणी पाहत नाही. कुत्र्यासारखं जीवन समजून सोडून देतात. गरिबाचं असं कुठपर्यंत चालेल? कधी कधी आम्हाला रडू येतं. लहानपणी मेलो असतो तर 1 मीटर कापडामध्ये गेलो असतो. आता 5 मीटर कोण लावल? फाशी घेऊन मरू हे आपण सोचू शकत नाही. जीवनात आलो, मरायची इच्छा होत नाही. अपघाती मरण आम्हाला पसंत नाही. जमाना विचित्र आहे.
हे सारं सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. आम्ही प्लॅटफॉर्मवर मेलो तर बेवारीसमध्ये लाज जाते. याचं कोणी काही नाही दुनियेतलं. सहारा कोणाचाच नाही. साधूच्या घोळक्यात मंदिरात मेलो तर एकमेकाला ओळखून त्याचा अंत्यविधी होतो. पण मरण कुठं येईल सांगता येत नाही. तो मुसमुसू रडायला लागला. साधू होऊन काय मिळवलं? त्याच्यातला साधू ढसाढसा रडायला लागला. साहेब, एकट्याची जिंदगी, काही फायदा नाही. बेवारच भटकंतीला निघालो. जातो साहेब. जाताना तुमची आठवण झाली. रिक्षा ओढत होतो तेव्हा तुम्ही ओळखलं होतं. आताही ओळखलं. शेगावला 2 दिवस राहून मुंबईला जाईन. विदाऊट तिकटानं रेल्वेचा प्रवास आहे. तो उठला आणि निघाला. त्याच्याकडं मी पाहतच राहिलो. त्याचं रूप त्याला फसवत होतं, माणसापासून दूर नेत होतं. एक फसवा चेहरा घेऊन तो जिंदगी बर्बाद करायला निघाला होता. त्याच्या डोळ्यातील आसवं लपले नव्हते. त्याचा फुकटचा रेल्वेचा प्रवास सुरू झाला होता. त्याला लोकशाहीचे श्वास कोण? हृदयातलं दुःख तळ हातावर घेऊन तो प्रवासाला निघाला. त्याचा विचार डोक्यात राख होऊन बसला. तो झपाझप चालत गेला. आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.